नमस्कार मित्रांनो, आज मी बोलणार आहे मराठी साहित्यातील एका अशा चरित्रावरती की जे अजरामर आहे. 1981मध्ये लिहिल्या गेलेल्या या मराठी साहित्यातील पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे. ज्या पुस्तकाचं नाव आहे एक होता कार्व्हर. महान अमेरिकन शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ह्या महामानवाच्या जीवनावर आधारित हे पुस्तक मराठी लेखिका वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं आहे. खरं तर हे पुस्तक म्हणजे मूल्यशिक्षण आपण म्हणूयात. त्याचं कारण असं की या पुस्तकामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरबद्दल जे काही मांडलेलं आहे, जे काही सत्य आहे, अमेरिकेमध्ये 19व्या शतकात होणाऱ्या गुलामगिरी बाबतीतलं हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये दिलेल्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ज्या मुलाला जन्मानंतर अवघ्या काही महिन्यातच आईसोबत गुलाम म्हणून विकले गेले, ज्याला कृष्णवर्णीय म्हणून शिक्षणापासून वंचित केले गेले, त्या मुलाने पुढे जाऊन जगाचा उद्धार करत शेकडो शोध लावले आणि जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ बनला. त्याने खरं म्हणजे परिस्थितीवर मात करून इतिहास बदलण्याची ताकद काय असते हे जगाला 19व्या शतकामध्ये दाखवून दिलं. हे आत्मचरित्र वाचल्यानंतर प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी येईल याबाबत शंका नाही. कारण की हे पुस्तक वाचल्यानंतर व्यक्तीला जगण्याची नवी जिद्द निर्माण होते आणि त्याचा दृष्टिकोन हा बदलतो नक्कीच. ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की परिस्थितीपेक्षा जिद्द ही नेहमीच मोठी असते. माणसाने शिक्षणासाठी नेहमी धडपड करत राहायला पाहिजे. माणसाने निसर्गावरती प्रेम करायला पाहिजे. या पुस्तकामध्ये दिलेली जी महत्त्वाची बाब आहे ती आहे की गुलामगिरीमध्ये असूनसुद्धा संघर्ष हा खडतर होता आणि त्या संघर्षातनं स्वतःचं शिक्षण आणि स्वतःला विकसित करून घेणं आणि स्वार्थविरहित समाजसेवा कशी करणं हे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरकडनं आपल्याला शिकण्यासारखं आहे. अमेरिकेमध्ये मुख्यत्वे करून झालेल्या कृषी क्रांतीच्या बाबतीत म्हणायचं जर गेलं तर त्यांचं नाव हे अग्रगण्य आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत आणि त्या अडचणींवरती मात करण्याचं जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही एक होता कार्व्हर हे वीणा गवाणकर यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक नक्कीच वाचायला पाहिजे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमचा दृष्टिकोन जगण्याबद्दलचा आणि अडचणींवरती मात करण्याबद्दलचा नक्कीच बदलेल याबाबत मला खात्री आहे. धन्यवाद.